नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आले छान अशी झटपट बनणारी रेसिपी, ती म्हणजे सुदामा लड्डू। आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत। चला तर आपण वेळ न लावता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। बनवण्यासाठी मी इथं काही साहित्य घेतलंय। तर मी इथं 1 वाटी गूळ घेतलाय, सुकं खोबरं घेतलंय, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी पोहे आणि इथं अर्धी वाटी तीळ पण घेतले आपण त्यासोबत। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं। इथं गॅसवरती पॅन ठेवून घेतलंय, त्यामध्ये आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया। सर्वप्रथम मी इथे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे पण मस्त असे आपण इथं भाजून घ्यायचे। गॅस मी इथं मंद आचेवरतीच ठेवला आहे। लो फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे मस्त चटचट असे आपले इथं वाजायला लागले। चटचट वाजायला लागले म्हणजे शेंगदाणे आपले मस्त असे इथं भाजले। मस्त असे आपले इथे शेंगदाणे भाजून झाले। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। यानंतर भाजून घेणार आहोत आपण पोहे। पोहे मी तर साफ करून घेतले। पोहे पण आता आपल्याला जास्तीचे नाही भाजायचे, हलकेसे कुरकुरे होईपर्यंत पोहे आपण इथं भाजून घेऊया। पोहे पण मी तर हलकेसे भाजून घेतले, बघताय तुम्ही। कुरकुरे होईपर्यंत पोहे भाजून घेतले। आता पोहे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण भाजून घेऊया आता तीळ। सर्व साहित्य मस्त असं भाजून घेतलं तर खूपच छान हे लाडू खायला लागतात। कुठलाही खर्च न करता आणि बाहेरून एकही वस्तू विकत न आणता आपण हे घरच्या साहित्यामध्ये लाडू बनवणार आहोत। सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतं, त्याच साहित्याचे आपण इथे हे लाडू करणार आहोत। तीळ पण मंद आचेवरती मस्त अशी इथं भाजून घेतले। हे पण आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि यासोबतच आपण घेतलं इथं सुकं खोबरं। तर सुकं खोबरं पण आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं आपलं हे पटकन भाजतं, वाळलेलं असल्यामुळं। खोबरं पण मी तर लालसर रंगाचं भाजून घेतलं आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाण्याचं नॉर्मल असं आपण हे वरचं डलकर काढून घेऊया। आता आपण हे साफ करून घेऊया। शेंगदाणे मी तर साफ करून घेतले। आता आपण एका मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। मी आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ते मोठंच घेतलं आहे, म्हणजे सर्व साहित्य आपलं एकसोबत बसेल असं। आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर इथं तीळ पण घालून घ्यायचे। हे सर्व थंड झाल्याच्या नंतरच आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। आणि यासोबत घेतले मी तर पोहे। तर जास्त असं बारीक नाही वाटून घ्यायचं, थोडंसं आबडधोबड वाटून घ्यायचं। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। जाडसर असं मी ते वाटून घेतलं आहे, जास्त बारीक पण नाही करून घेतलं आहे, बघताय तुम्ही। आता यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया। खोबरं पटकन असं बारीक होतं, त्यामुळे मी खोबरं सगळ्यात शेवटी घातलं आहे। आणि यासोबतच आपण घालून घेणार आहोत तिथं गूळ। तर मी ते 1 वाटी गूळ घेतला आहे। 1 वाटी गूळ तर अचूक अंदाज आहे, जास्त गोडही होत नाही आणि फिक्कही होत नाही। आणि हे सर्व आपल्याला एकदा एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आणि बारीक असं मी इथं मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं आहे आणि घट्ट असा गोळा बनेल असंही फिरवून घेतलं आहे। मिश्रण सगळं आपलं एकजीव झालं इथं। आता आपण एका हे प्लेटमध्ये काढून घेऊया।
सर्व मिश्रण मी इथं एका ताटामध्ये काढून घेतले। आता हे मिश्रण एकजीव करून आपण याचे लाडू बांधून घेऊया। जर का लाडू जमत नसले, ओलसरपणा नसला, तर यामध्ये आपण तूप पण घालू शकतो थोडंसं गरम करून। पण आपलं पीठ हे भरपूर असं ओलसर आहे, त्यामुळे याचे पटकन लाडू जमतील। गोल साईजमध्ये आपण इथं त्याचे लाडू करून घेऊया। लड्डू गोपालच्या प्रसादासाठी आज मी ते लाडू बनवून घेतले। आणि खायला पण हे लाडू खूप छान लागतं। आणि त्यामध्ये सर्व आपण इथं पौष्टिकच पदार्थ घालून घेतले, त्यामुळे आणखी जास्त हे लाडू खाण्यामध्ये खूप चविष्ट आणि पौष्टिक पण आहे। आणि अगदी व्यवस्थित असे बांधता येऊ लागले, तुम्ही बघताय। आणि खूप छान कलर आलाय लाडूला आणि मस्त दिसायला लागले आणि खूप सोपे। बनवायलाही अगदी सोप्या पद्धतीने। सर्व लाडू माझे इथं बनवून तयार झाले। तर तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त असे आपले इथं लाडूही तयार झाले। दिसायलाही खूप छान झाले आणि खायला तर हे अप्रतिम असे लाडू आहे। आणि खूप कमी साहित्यात, बिलकुल खर्चही न करता घरच्या साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवले। आणि खूप नरम आले, चाचणीही करायचं काम नाही। आणि काहीच नाही, तुम्ही बघू शकता आतमध्ये पण खूप छान दिसायला झाले। दिसायला एवढे छान, तर खायला किती छान लागेल हे लाडू, तुम्ही बघताय तर। तुम्ही पण ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा आणि आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।